लावले पाहिजे। मी स्वतः घरामध्ये उभा राहून आमच्या सर्व मंडळाचं स्वप्न पूर्ण केलंय, त्याच्याबद्दल मी सर्व पुरांचे धन्यवाद बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र। थोडंसं थांबूयात आपण। कुठे जाणार आम्ही दिवसभरामध्ये? आता आम्ही टेंबी नाका, प्रताप सरनाईक, अविनाश जाधव, निश्चित आपण पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे त्या ठिकाणी गोविंद पत्त्यांचा दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। आपण बघितलेली आहे ठाण्यातली या ठिकाणी उत्साह वाढत चाललेला आहे आणि चुरस सुद्धा वाढत चालली आहे, कारण 9 थर लावायचे आहेत ठाण्यातल्या या हंडीसाठी, दहीहंडीसाठी। आणि त्यामुळे आता कोण त्या 9 थरांपर्यंत पोहोचणार, दहीहंडी फोडणार, बक्षीस जिंकणार लाखोंचं, याविषयी एक कॉम्पिटिशन निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आयडियलची दहीहंडीची ही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। आपण राज्यभरातले हे जो उत्साह आहे दहीहंडीचा तो तर बघतोच आहोत, पण आपल्या स्टुडिओमध्ये इथं ठाण्यातल्या दहीहंडीची ही दृश्य संकल्प प्रतिष्ठानच्या इथं गाण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि मोठा उत्साह इथल्या जे पथकं आलेली आहेत, प्रेक्षक आहेत, भाविक या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत, त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या ठिकाणची ही दृश्य महिला गोविंदा पथकाकडून इथं आता थर रचले जात आहेत आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।